नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. हायकोर्टचं सध्या एक्झाम सुरू आहे आणि त्या एक्झाममधील हा शिपाई हमाल फराश पदासाठी जी लेखी परीक्षा झालेली आहे 26 एप्रिल 2026 हा पेपर आहे आणि यामध्ये एकूण 30 क्वेश्चन आहेत आणि 30 मिनिटं याला टाईम आहे. ठीक आहे, तर आपण याचं उत्तर पाहू. की पहिला प्रश्न होता भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली. आता भारतीय राज्यघटना कधी अंमलात आलेली आहे? 26 जानेवारी 1950ला या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. तर एकचं उत्तर आहे 3. नंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचं वय किती आहे? 65 वर्षे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही क्वेश्चन बुकलेट आहे बी सिरीजमधलं, बीचं हे सिरीजमधलं हे क्वेश्चन बुकलेट आहे. तर 1चं 3, 2चं 4, 3चं 4 आहे. आणि भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे कुठं आहे? मौसिनराम आहे. ओके, मौसिनराम आहे, तो उत्तर 4. नंतर 5 नंबर आहे सरदार सरोवर प्रकल्प, हा कुठल्या नदीवर आहे? गुजरातमध्ये नर्मदा नदीवर आहे. 6 नंबर भारतातील क्षेत्रफळाचे सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? राजस्थान आहे. त्यानंतर पंचमढी चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे? तर कुठं आहे? सातपुडा आहे. 8 नंबर भारताची राष्ट्रीय भाषा काय आहे? हिंदी आहे. त्यानंतर तिहार जेल हे कोणत्या शहरात आहे? 9 नंबर, तो कुठं आहे? दिल्ली येथे तिहार जेल आहे. त्यानंतर अगरतला हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी त्रिपुरा, अगरतला. झारखंडची राजधानी कोणती आहे? रांची आहे. त्यानंतर 12 नंबर सापुतारा हे जे आहे थंड हवेचे ठिकाण कुठल्या राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे. सेल्युलर जेल कुठे आहे? तर पोर्ट ब्लेअर येथे आहे. त्यानंतर 14 नंबर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तो कुठं आहे? दिल्लीला आहे. नंतर भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर 15 नंबर कुठं आहे? K2 गॉडविन ऑस्टिन आहे. त्यानंतर जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश जो आहे तो कोणता आहे? ब्राझील आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी म्हटले तर या ठिकाणी कॅनबेरा आहे. भारतातील पहिला आकाशवीर कोण आहे? या ठिकाणी राकेश शर्मा. त्यानंतर जगातील सर्वात लांब नदी म्हटलं तर नाईल आहे. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची सीमारेषा जी आहे ती रेड क्लिफ लाईन म्हटलं जातं. त्यानंतर वाळवंटातील जहाज हे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? त्या ठिकाणी उंठाला म्हणतात. त्यानंतर की अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? ते शिवाजी महाराजांच्या शासनकाळात होते. 23 पंजाबमधील शीख राज्यांचा संस्थापक कोण आहे? रणजीत सिंह. ओके. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला? तो आहे सेवाग्राम, वर्धा. तर या ह्याच्यामध्ये कोठे आश्रम स्थापन केला? तर यामध्ये की महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर या ह्याच्यामध्ये सेवाग्राम हा जो आहे आश्रम स्थापन केला आहे. ओके. तर या ह्याच्यामध्ये किंवा इथे कोठे म्हटलेला आहे. ओके, तर कोठे म्हटल्यानंतर काय आहे? हे सेवाग्राम जो आहे तो कुठं आहे? वर्धा येथे आहे. ओके, वर्धामध्ये तो स्थापन केलेला आहे. कोठे आश्रम स्थापन केला असं म्हटलेलं आहे तो वर्धा, आणि आश्रम कोणता आहे? सेवाग्राम. त्यामुळे उत्तर काय आहे? कोठे आश्रम स्थापन केला? तर वर्धा येथे स्थापन केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ आपण. हे चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? महात्मा गांधीजींनी केलं होतं. 26 महाराष्ट्रातील खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर वडाळा येथे झाला होता. भारतीय संविधानानुसार सार्वभौम कोण आहे? तर भारतीय जनता ही सार्वभौम आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर विधानसभेस जबाबदार असते. नंतर चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? या ठिकाणी कर्नाटकमध्ये होते. आणि हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदी नदीवर आहे. तर अशा पद्धतीनं हे 30 क्वेश्चन झाले. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत सरळ सेवेच्या बॅचेस चालू आहेत. त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर खाली टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे आपल्याला डेली अपडेट्ससाठी. सो लेट्स जॉइन डायरेक्शन. थँक्यू.